हॅलो गाईज, माझं नाव राहुल आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल क्लासरूम मध्ये. तर मागच्या वेळेस मागच्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की डेटाबेस म्हणजे डीबीएमएस म्हणजे काय, त्याच्यानंतर एसक्यूएल म्हणजे काय, त्याच्यानंतर एसक्यूएल मध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस यूज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल डीडीएल असेल, डीएमएल असेल, डीसीएल, टीसीएल असेल. त्यानंतर त्या लँग्वेजेस मध्ये कोणत्या कमांड्स यूज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट असेल, इन्सर्ट असेल, रोलबॅक असेल, कमिट असेल, एक्सेट्रा. तर आता आपल्याला काय करायचे, प्रत्येक लँग्वेज आणि त्याचे कमांड्स काय करायचे इन डिटेल मध्ये आता ह्या लेक्चर पासून आपल्याला बघण्यासाठी सुरुवात करायची. ओके. तर आता आपण सुरुवात करतोय आपल्या पहिल्या लँग्वेजला. तर आपली पहिली लँग्वेज आहे डीडीएल. आता डीडीएल म्हणजे काय? डीडीएल स्टँड फॉर डाटा डेफिनेशन लँग्वेज. काय? तर डीडीएल स्टँड फॉर डाटा डेफिनेशन लँग्वेज. आता ह्या डीडीएल मध्ये ही डीडीएल ऍक्च्युली कशासाठी यूज केली जाते, तर आता ते आपण बघूयात. तर डीडीएल कशासाठी यूज केली जाते, तर बेसिकली डीडीएल चा पहिला उपयोग आहे, इट इज यूज्ड फॉर क्रिएटिंग द डेटाबेसेस अँड टेबल्स. म्हणजे आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये डेटाबेस तयार करायचा असेल किंवा टेबल क्रिएट करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण कोणत्या लँग्वेजचा यूज करतो, तर डीडीएलचा आपण यूज करतो. त्यानंतरनं त्यानंतरनं काय करतो, त्यानंतरनं सेकंड यूज असा आहे डीडीएलचा की इट इज यूज फॉर फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन द डेटाबेसेस अँड डेटाबेसेस ऑर टेबल्स. म्हणजे आपला जो डेटाबेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन्स करायचे असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला आपल्या टेबलची साईज इन्क्रीज करणं किंवा डेटाबेसमध्ये आपल्याला काही चेंजेस करणं. तर याच्यासाठी आपण काय करतो, किंवा मॉडिफिकेशन्स करणं, याच्यासाठी आपण काय कोणत्या कमांडचं कोणत्या लँग्वेज यूज करतो, तर डीडीएल लँग्वेज आपण काय करतो, यूज करतो. आता ह्या डीडीएल मध्ये पण आपल्याकडे काय आहेत, कमांड्स आहेत. या डीडीएल मध्ये काय आहे, आपल्याकडे काही कमांड्स आहेत. तर कोणकोणत्या कमांड्स आहेत आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे क्रिएट, अल्टर, रिनेम, ड्रॉप अँड ट्रंकेट. तर आपल्याकडे क्रिएट, अल्टर, रिनेम, ड्रॉप, ट्रंकेट ह्या 5 कमांड आहेत आपल्याकडे डीडीएल लँग्वेज मध्ये. तर आता आपण वन बाय वन बघूयात. तर आता आपली जी पहिली लँग्वेज आहे, तर आता आपली पहिली लँग्वेज आहे क्रिएट. सॉरी, आय मीन टू से आपली जी पहिली कमांड आहे, तर पहिली कमांड आहे आपली क्रिएट. तर क्रिएट म्हणजे काय? क्रिएट इट इज यूज फॉर क्रिएटिंग द डेटाबेसेस और टेबल्स. म्हणजे आता आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये ज्यावेळेस डेटाबेसेस क्रिएट करायचे असतात किंवा टेबल क्रिएट करायचे असतात, तर त्यावेळेस आपण काय करतो, तर त्यावेळेस आपण क्रिएट कमांडचा यूज करत असतो. त्याच्यानंतर ना आपल्याकडे सेकंड कमांड आहे अल्टर. सेकंड कमांड आहे आपल्याकडे अल्टर. सो बेसिकली अल्टर इट इज युज्ड फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन द टेबल. म्हणजे आता अल्टर कमांड मध्ये आपल्याला जे काही ऑपरेशन्स आहे, जसं मी मागाशी सांगितलं की आपल्याला आपल्या टेबलची साईज इन्क्रीज करणं किंवा डेटाबेसवरती एखादं ऑपरेशन करणं किंवा मॉडिफिकेशन करणं, या प्रकारचे जे काही ऑपरेशन्स आहेत, तर ते ऑपरेशन्स आपण अल्टर या कमांडच्या मदतीने आपण करू शकतो आपल्या सिस्टम मध्ये. आणि अल्टर कमांड येते डीडीएल लँग्वेज मध्ये. त्यानंतर त्यानंतर आपल्याकडे आपल्याकडे नेक्स्ट कमांड आहे रिनेम. आता नावातच आहे रिनेम. रिनेम म्हणजे काय? इट इज युज फॉर रिनेम द कॉलम्स ऑफ द टेबल. म्हणजे आपले जे टेबल, आपल्या टेबलमध्ये जे काही कॉलम्स असणार आहे, त्या कॉलम्सची जी काही नावं असणार आहे, त्या नावांना आपल्याला नवीन नाव देण्यासाठी आपण कोणत्या कमांडचा यूज करतो, तर रिनेम ह्या कमांडचा आपण यूज करत असतो. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट कमांड आहे ड्रॉप. नेक्स्ट कमांड आहे ड्रॉप. हिच्या नावावरून पण कळतं ड्रॉप म्हणजे काय, काढून टाकणे. म्हणजे थोडक्यात काय, इट इज युज फॉर डिलीटिंग द डेटाबेस और टेबल. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सिस्टम मधून आपला जो डेटाबेस आहे एक्झिस्टिंग, जो प्रेझेंट आहे असा डेटाबेस किंवा जो प्रेझेंट असलेला टेबल आहे ऑलरेडी, त्यांना जर आपल्याला डिलीट करायचं असेल, त्यासाठी आपण काय वापरतो, तर ड्रॉप कमांडचा आपण काय करत असतो, यूज करत असतो. त्यानंतर फायनली जी आपली पाचवी कमांड आहे, त्या कमांडचं नाव आहे ट्रंकेट. आता हे ट्रंकेट काय करते? ट्रंकेट इट इज युज फॉर डिलीटिंग द डाटा प्रेझेंट इनसाइड द टेबल. म्हणजे आपल्या टेबलमध्ये जो काही डाटा आहे, तो सगळा डाटा पुसण्यासाठी, तो सगळा डाटा डिलीट करण्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये आपलं जे टेबलचं जे काही स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर जसंच्या तसंच राहतं. फक्त त्याच्यामधून कॉलमची नावं असतील किंवा आपला जो काही रेकॉर्ड असतील, ते सगळं डिलीट होतात, म्हणजे पुसले जातात. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, ट्रंकेटचा यूज करतो. आता बघा, ड्रॉप मध्ये काय करत होतो, ड्रॉप मध्ये पूर्ण टेबलच डिलीट होत होता. आणि ट्रंकेट मध्ये आपला टेबल तसाच राहतो, फक्त त्याच्यामधला जो काही एक्झिस्टिंग डाटा आहे, जो प्रेझेंट होता, तो डाटा प्लस आपले जे कॉलम्सचे नावं वगैरे असतील, ते सर्व काय केले जातात, पुसले जातात. तर बेसिकली ट्रंकेट कमांडचा यूज याच्यासाठी केला जातो. सो आय होप दॅट तुम्हा सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ज्या काही कमांड आहेत, ह्या क्रिएट असेल, त्याच्यानंतर अल्टर, रिनेम, ड्रॉप, ट्रंकेट ह्या ज्या कमांड आहेत, त्या आपण काय करूयात, वन बाय वन इन डिटेल मध्ये बघूयात. थँक्यू.